पूरग्रस्तांसाठी आमदार सुरेश धसांचे शिलेदार, नगराध्यक्ष राजू भैया जाधव व नगरसेवक आसिफ शेठ सौदागर यांनी दिला आधार, निवारा, शैक्षणिक साहित्य आणि जेवणाची तातडीने केली व्यवस्था, नागरिकांना मिळाला दिलासा। पाटोदा प्रतिनिधी। पाटोद्यात अतिवृष्टीमुळे पाटोदा आणि आसपासच्या गावांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले होते, तर मुलांचे शैक्षणिक काम ठप्प झाले होते। अशा गंभीर परिस्थितीत आमदार सुरेश धसांचे शिलेदार, पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजू भैया जाधव आणि नगरसेवक आसिफ शेठ सौदागर यांनी तत्परतेने पुढाकार घेतला आणि पूरग्रस्तांना मदत करण्याचे काम सुरुवातीपासूनच हातात घेतले। नगरपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने त्यांनी प्रभावित नागरिकांसाठी तातडीने निवारा उभारला, ज्यात कुटुंबांना सुरक्षितता मिळाली। तसेच मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यास मदत करण्यात आली। पूरग्रस्तांना गरजेनुसार जेवणाची सोयही करण्यात आली, जे नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरला। नगराध्यक्ष राजू भैया जाधव यांनी सांगितले, आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि मदत हीच आमची प्राथमिकता आहे। संकटात कुणीही विसरले जाऊ नये, यासाठी आम्ही तत्पर आहोत। या कठीण काळात प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या मदतीने आम्ही लोकांपर्यंत मदत पोहोचवत आहोत। नगरसेवक आसिफ शेठ सौदागर यांनीही नागरिकांना दिलासा देताना म्हटले, प्रत्येक नागरिकाची काळजी हा आमचा उद्देश आहे। पूरग्रस्तांना तातडीची मदत पोहोचवणे आणि त्यांच्या जीवनात सुसूत्रता आणणे हे आमचे कर्तव्य आहे। आम्ही प्रत्येक गरजूपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्रयत्न करत आहोत। नागरिकांनी या मदतीमुळे संकटाच्या काळात दिलासा मिळाल्याचे सांगितले, तर स्थानिक समाजसेवी संस्थांनी असे काम सतत सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली। या मदत कार्यामुळे पाटोद्यातील लोकांमध्ये नगरपंचायत प्रशासन आणि आमदारांचे शिलेदार यांच्यावर विश्वास वाढला आहे, तसेच जनतेला प्रशासनाकडून तातडीची मदत मिळते हे दिसून आले।